बनावट सर्टिफिकेटमुळे वादामध्ये सापडलेल्या पूजा खेडकरवरती अखेर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पूजा खेडकरला IAS सेवेमधून बरखास्त करण्यात आलेला आहे। UPSCनं आधीच पूजाची उमेदवारी रद्द करण्याची कारवाई केलेली होती आणि त्याशिवाय UPSCनं तिच्या विरोधात दिल्लीमध्ये फसवणुकीचा गुन्हाही दाखल केलाय। पूजानं दिल्ली हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला। 26 सप्टेंबर पर्यंत कोर्टानं तिच्या अटकेला स्थगिती दिली आहे। पूजाचे कारनामे ABP माझानं समोर आणलेले होते। तर पूजाच्या या कारनाम्यांची माझाकडून कशा प्रकारे पोलखोल करण्यात आली त्यावर एक नजर। 9 जुलै 2024 पूजा खेडकरांनी IAS होण्यासाठी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं समोर। 10 जुलै 2024 दिव्यांगांच्या कोट्यातून परीक्षा देण्यासाठी दृष्टीदोष आणि मेंटल इलनेस सर्टिफिकेट मिळवल्याचं समोर। 11 जुलै 2024 OBC कोट्यातून परीक्षा देण्यासाठी नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट मिळवल्याचं समोर। 12 जुलै 2024 पूजाची आई मनोरमा खेडकरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचं समोर। 13 जुलै 2024 पूजा खेडकरनं लाल दिवा वापरताना नियमांचा भंग केल्याचं स्पष्ट, पोलिसांकडून कारवाई सुरू। 14 जुलै 2024 ऑडी कार पोलिसांकडून जप्त, पूजा खेडकरचे आई वडील गायब असल्याचं स्पष्ट। 15 जुलै 2024 MBBS करताना पूजा खेडकरचं काशीबाई नवले महाविद्यालयात वेगळं नाव असल्याचंही समोर। 15 जुलै 2024 वडील क्लास 1 अधिकारी असतानाही नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट देऊन MBBSला प्रवेश घेतल्याचं समोर। 15 जुलै 2024 वडील क्लास 1 अधिकारी असतानाही नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट देऊन MBBSला प्रवेश घेतल्याचं देखील समोर आलं होतं। अशा प्रकारे पूजाचे काही कारनामे माझाकडून त्याची पोलखोल करण्यात आली होती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।